पियूचं नवीनच लग्न झालं होतं. तिचा नवरा दिसायला राजबिंडा होता. जितू त्याचं नाव होतं. लग्नाच्या पहिल्याच रात्री पियूने शरीरसुख काय असतं त्याचा अनुभव घेतला होता. लग्नाचे काही दिवस नवीन जोडप्याला शरीर संबंध हा रोजचाच विषय असतो. पियूला काही दिवस हे सगळं नॉर्मल वाटत होतं. तिचीही या सर्व गोष्टींना संमती होती. त्यांचा संसार राजी खुशीने चालू होता. पण कसं आहे ना, सर्व गोष्टींना काही मर्यादा असतात. पियूची तब्येत आता खराब होऊ लागली होती. पण जितू अगदी धडधाकट होता, जसं की या गोष्टींनी त्याला काही फरक पडत नव्हता. तिने नवऱ्याशी या विषयावर बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. जितूच्या या वागण्याचा पियूला त्रास होऊ लागला होता, कारण शरीराच्याही काही मर्यादा असतात. नाहीतर अति तिथे माती झाल्याशिवाय राहत नाही. असंच एक दिवस या त्रासाला कंटाळून पियू जितूवर ओरडली आणि म्हणाली की हे सर्व काय चालू आहे? रोजच्या त्रासामुळे माझे आरोग्यही खराब होत चाललंय. माझ्या जीवाचाही थोडा विचार करा. त्यावर जितू म्हणाला, या माझ्या गरजा आहेत आणि नवरा म्हणून माझा हक्क आहे की तू माझ्या या गरजा पूर्ण कराव्यास. आणि तुला जर हे जमत नसेल तर सांग तसं, मी दुसरं लग्न करेन. जितूचं असं हे बोलणं ऐकून पियूच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला लग्न करून हतबल झाल्यासारखं वाटत होतं. हे लग्न आता तिच्यासाठी डोकेदुखी झालं होतं, पण तिची मजबुरी होती. आणि दिवसेंदिवस जितूच्या मागण्या वाढतच चालल्या होत्या. जितूच्या मागण्या एवढ्या वाढत चालल्या होत्या की पियूची झोप ही पुरेशी होत नव्हती. शरीरसुख हे आता शारीरिक त्रासात बदललं होतं. पियूला हेच कळत नव्हतं की ही गोष्ट सांगू तर सांगू कोणाला, कारण बायको म्हणून त्याचा पियूवर पूर्ण हक्क होता. तिला हे सहन करणं भागच होतं. एक दिवस रात्री पाण्याची तहान लागल्यामुळे पियू आपल्या बेडवर उठून बसली. घड्याळात 3 वाजले होते. नवरा शेजारीच झोपलेला होता. ती उठून किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेली. तिच्या डोळ्यावर एक झोपेची गुंगी होती. पियू झोपेत तशीच हळूहळू हॉलमध्ये आली. हॉलमध्ये आल्यावर वरच्या मजल्यावर जाण्याच्या पायऱ्यांवर बसून कोणीतरी कुजबुजल्यासारखं तिला जाणवलं. पियूनं तिथं जाऊन बघितलं तर तिथे एक व्यक्ती पायऱ्यांवर बसून फोनवर बोलत असल्याचं तिला दिसलं. तो व्यक्ती पाठमोरा बसला होता आणि तो जितूसारखाच तिला जाणवला. ती चकित झाली आणि ती मनातच विचार करू लागली की हे तर बेडवर झोपले आहेत, कोणीतरी दुसरंच असेल, मला कदाचित भास होत असेल. असा विचार करून ती किचनमध्ये पाणी पिऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी पियू आणि जितू बाहेर चालले होते. पियूचं आवरून झाल्यामुळे ती जितूला म्हणाली की मी खाली पार्किंगमध्ये जाऊन थांबते, तुमचं आवरून झालं की या खाली. असं म्हणून पियू पार्किंगमध्ये गेली आणि तिथं जाऊन तिनं असं काही पाहिलं की ते बघून ती अवाक झाली. जितू तिच्या आधीच पार्किंगमध्ये थांबलेला होता. पियूने जितूला आवाज दिला. तिचा आवाज येताच तो दचकला. पियूने त्याला विचारलं, अहो तुम्ही माझ्या आधी खाली कसे आलात? अजून तर तुमचं आवरायचं राहिलं होतं. तेवढ्यात तो म्हणाला, अगं तू लिफ्टने आलीस, मी पायऱ्याने झरझर उतरलो, म्हणून तुझ्या आधी मी खाली पोहोचलो. पण पियूला एक शंका होती. जितूने बाहेर जाण्यासाठी घातलेले कपडे आणि आता त्याच्या अंगावर असलेले कपडे वेगळेच होते. एवढंच काय तर परफ्यूमही वेगळा होता. तेवढ्यात तो म्हणाला, पियू माझा मोबाईल वर राहिला आहे, मी आलोच घेऊन. असं म्हणून तो घरी निघून गेला. नंतर पियू आणि जितूने खूप शॉपिंग केली होती आणि दमून थकून ते दोघे घरी आले होते. त्यांनी जेवणही बाहेरच केलं होतं, कारण रात्रीचा वेळही खूप झाला होता. बेडवर पाठ लावून 10 मिनिटंच झाली होती की जितू बेडरूममध्ये आला आणि बेडवर येऊन पुन्हा तो पियूशी शारीरिक जवळीक करू लागला. पियूला आश्चर्य वाटत होतं की आज एवढं थकूनही जितूमध्ये एवढी ताकद कशी काय उरली आहे. आजही त्याने तिला लवकर झोपू दिलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी पियू दुपारपर्यंत झोपलेली होती. कोणीतरी हॉलमध्ये गप्पा मारत असल्याचं तिच्या कानावर पडलं. रात्री उशिरा झोपल्यामुळे तिचं डोकं जड झालं होतं. ती हॉलकडे जाऊ लागली. पियू हळूहळू दबक्या पावलाने हॉलमध्ये आली. हॉलमध्ये जितू आणि एक व्यक्ती गप्पा मारत बसले होते. तो दुसरा व्यक्ती अगदी जितूसारखाच दिसत होता. जसं की एकाला लपवावं आणि दुसऱ्याला बाहेर काढावं तरीसुद्धा ओळखता येणार नाही असे ते दोघे जण जुळे होते. पियूला समजतच नव्हतं की जितू कोण आणि परकी व्यक्ती कोण. पियू हॉलमध्ये गेल्यावर त्यातील एकाने तिला नमस्कार घातला आणि तो म्हणाला की मी जितूचा जुळा भाऊ आहे. तिनेही नमस्कार घातला आणि घरातली कामं आवरण्यासाठी तिथून निघून गेली
आता मात्र पियूची खरंच खूप तारांबळ उडाली होती. तिच्या मनात विचार चालू लागले होते, कारण जितूने त्याला जुळा भाऊ आहे असं कधीच सांगितलं नव्हतं आणि दोघे इतके सारखे होते की पियूला त्या दोघांमधला खरा जितू कोण हे ओळखायलाही कठीण जात होतं. काही पर्सनल बोलायचं तर बोलायचं कसं हेही तिला आता कळत नव्हतं. संध्याकाळी झोपताना सुद्धा तिच्या मनात नको ते विचार येत होते. रोजच्या रात्रीसारखंच आजही होऊ लागलं. जितूने शरीर संबंध बनवले आणि तो पाणी पिण्यासाठी गेला, परंतु परत येऊन त्याची तीच मागणी होती. ते झाल्यावर परत तो पाणी प्यायला जातो म्हणाला. हे त्याचं नेहमीचंच होतं. पियूने नीट लक्ष दिलं असता पियूला असं दिसलं की त्याच्या कानाच्या मागे तीळ नव्हतं, जसं की जितूच्या कानामागे होतं. आता मात्र तिला समजलं होतं की हे काहीतरी भयानक तिच्यासोबत घडत आहे. ती घटना इतकी भयंकर होती की कोणत्याही स्त्रीचा थरकाप उडेल. तिचा नवरा आणि दीर दोघेही मिळून तिच्यासोबत शरीर संबंध करत होते, पण हे तिच्या इतक्या दिवस लक्षातच आलं नाही, कारण ते एकदम जुळे होते आणि हे तिच्या नवऱ्याला पण माहीत होतं. दोघा भावांनी विचार करून ठरवलं होतं, म्हणजेच 2 भाऊ आणि 1 पत्नी असंच म्हणता येईल. लग्न झाल्यापासून हे सर्व चालू होतं. रात्र झाली की त्याचा भाऊ घरी यायचा आणि त्यांचं हे सर्व लागोपाठ तिला भोगणं चालू असायचं. तिला समजलं होतं की तो रात्री पायऱ्यांवर बसलेला माणूस आणि पार्किंगमध्ये उभा असलेला माणूस जितूचा जुळा भाऊ होता. पियू रडतच उठली आणि नवऱ्याला सगळं सांगितलं. तोही म्हणाला, जे काही चालू आहे ते असंच चालू राहू दे. हे ऐकून तिला खूप दुःख झालं. आपण ज्याच्यासाठी आईवडील आणि आपलं घरदार सोडून आलोय तोच आपल्याला असं बोलतोय. 7 जन्मोजन्मीचं नातं यालाच म्हणतात का? तिने हे सगळं प्रकरण आपल्या सासू सासऱ्यांना पण सांगितलं, पण तिचे सासू सासरे सुद्धा या दोघांच्या या खेळामध्ये सामील होते. हे सगळं समजल्यानंतर तिला तर धक्काच बसला. त्यानंतरही ते लागोपाठ तिच्यासोबत शरीर संबंध करत होते. रोज संध्याकाळी तिला हाणून मारून तिच्यासोबत जबरदस्ती करणं चाललं होतं. मग ही गोष्ट तिनं एक दिवशी तिच्या घरी आईवडिलांना सांगितली. यावर आईवडिलांनी क्षणाचाही विचार न करता पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आणि जो काही प्रकार आहे तो सर्व पोलिसांना अगदी सविस्तर सांगितला. मग पोलिसांनीही शहानिशा करून तिच्या नवऱ्याला, तिच्या दिराला आणि सासू सासऱ्यांना अटक केली. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अशी होती ही छोटीशी कौटुंबिक हिंसाचाराची गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडलाच तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत आणि मैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या गोष्टींचे, कथेंचे आणि माहितीपर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.